सुस्वागतम। वर्ग तिसरा, विषय मराठी, पाठ 12वा, पळ रे भोपळ्या टुनुक टुनुक। स्वाध्याय, समानार्थी शब्द, एकटीच, सोबत कोणीही नाही। भोपळा एक फळभाजी, लांडगा एक हिंस्र पशु, हुशार बुद्धिमान, जाड लठ्ठ, लेक मुलगी, कातडी चामडी, तूप लोणी, साखर शर्करा, म्हातारी वृद्ध स्त्री, लबाड कावेबाज। विरुद्धार्थी शब्द, पसरून विरुद्ध आवरून, जाडजूड विरुद्ध बारीक, बसणे विरुद्ध उठणे, नेहमी विरुद्ध कधी कधी, येते विरुद्ध जाते। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। म्हातारी एकटीच राहायची। 4 दिवसांनी परत ये बरं का। भोपळा टुनुक टुनुक पळू लागला। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, म्हातारी कुणाच्या गावी गेली? उत्तर, म्हातारी लेकीच्या गावाला गेली। प्रश्न दुसरा, म्हातारी लेकीच्या गावी जाऊन काय करणार होती? उत्तर, म्हातारी लेकीच्या गावी जाऊन तूप साखर खाऊन जाडजूड होणार होती। 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, म्हातारी लेकीच्या गावाला का निघाली? उत्तर, म्हातारी एकटीच राहायची, दिवसभर काम करायची, पण तिला पोटापुरते अन्न सुद्धा मिळत नसे, म्हणून म्हातारी लेकीच्या घरी जायला निघाली। प्रश्न दुसरा, म्हातारीला कोण कोण भेटले? उत्तर, म्हातारीला लांडगा व वाघ भेटला। प्रश्न तिसरा, म्हातारीने त्यांना काय सांगितले? उत्तर, म्हातारीने त्यांना सांगितले की लेकीच्या गावाला जाते, तूप साखर खाते, जाडजूड होऊन येते, मग तू मला खा। शेवटी म्हातारीने दोघांचं भांडण कसे लावले? उत्तर, म्हातारी म्हणाली, मला खायचं तर खा, पण माझे डोके कोण खाणार? असे म्हणून म्हातारीने दोघांचं भांडण लावलं। प्रश्न 5वा, म्हातारी घरी परतताना कशात बसून आली? उत्तर, म्हातारी घरी परतताना भोपळ्यात बसून आली। वचन बदला। भोपळा भोपळे, कांदा कांदे, बटाटा बटाटे, लसूण लसूण। चित्रांसमोर नावे लिहा। दुधी भोपळा, भेंडी, मेथी, पत्ताकोबी। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।